बीड आणि नगरच्या सीमेवर हिरव्या रंगाचा साप आढळून आलाय। हरणटोळ असे या सापाचं नाव। हिरवीगर्द झाडं आणि वेलींवर या सापाचं वास्तव्य असून हा साप बिनविषारी आहे। सततचे भीषण असे दुष्काळ आणि भरमसाठ होत असलेली वृक्षतोड त्यामुळे हा साप नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। हा साप इतर सापांपेक्षा वेगळा असून याची लांबी साधारणतः 3 ते 3.5 फूट इतकी असते। शरीराच्या तुलनेमध्ये या सापाची शेपटी मोठी असते। शिवाय शेपटी वेलीच्या आकाराची आणि सापाचं तोंड पानाच्या आकाराचं असतं। हरणटोळ सापाचा रंग हिरवा असल्यामुळे हिरव्या पानांमध्ये लपून असलेल्या भक्ष्यावर अचानक झडप घालून शिकार करण्यात हा साप तरबेज असतो। सर्पमित्र सिद्धार्थ सोनावणे यांनी शिरूरच्या जंगलामध्ये या हरणटोळीला सोडून तिला जीवदान दिलंय। सहसा आढळून येत नाही। हा प्रथमच आढळून आला। हा बिनविषारी हरणटोळा आहे आणि हा साप बीड जिल्हा आणि नगरच्या बॉर्डरवर ढाकणवाडी येथे आढळून आलेला आहे। हा सापाचं वैशिष्ट्य म्हणजे हा एकदम हिरवा असतो आणि वेलाप्रमाणे दिसणारा साप आहे। आणि याचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ह्या सापाची जी बाहुली आहे ही जगातील सर्वात सापापेक्षा वेगळी म्हणजे आडवी बाहुली असते डोळ्यातली। याची ओळखण्याची खूण अशी सोपी आहे आणि तो वेलावर झाडावर आढळून येतो।